नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MR टोपले एज्युकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण ग्रामसेवकचा कृषी मूलतत्त्वाचा भाग 5वा बघणार आहेत। त्याच्यामध्ये कोणता टॉपिक वनस्पतींचे अन्नद्रव्ये, त्याला प्लांट न्यूट्रिएंट्स इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। त्याची पहिले व्याख्या बघूया। पिकांच्या वाढीसाठी व जीवनक्रम करण्यासाठी अन्नद्रव्याची गरज असते। म्हणजे पिकांच्या वाढीसाठी आणि जीवनक्रम करण्यासाठी काय अन्नद्रव्यांची गरज वगैरे असते। वनस्पतीची पोषक अन्नद्रव्ये प्लांट न्यूट्रिएंट, त्याच्यामध्ये पहिलं आवश्यक अन्नद्रव्ये किंवा मूलद्रव्ये, त्याला काय म्हटलं जातं, इसेन्शियल एलिमेंट्स। जी अन्नद्रव्ये पिकांच्या वाढीसाठी, पिकासाठी आणि शरीरक्रियेसाठी आवश्यक असतात आणि ज्यांच्याशिवाय पिकांची जीवनचक्र पूर्ण होऊ शकत नाही, अशा मूलद्रव्यांना आवश्यक मूलद्रव्ये असे म्हणतात। जसं आपल्याला आवश्यक काय आहेत, जसे आपल्याला ऑक्सिजन आवश्यक आहे, पाणी आवश्यक आहे, अन्न आवश्यक आहे, तसेच पिकांना जे आवश्यक अन्नद्रव्ये वगैरे आहेत ते म्हणजे एकूण पुढे बघूया, एकूण किती अन्नद्रव्ये आवश्यक आहेत, 17 अन्नद्रव्ये आहेत। ते काय, त्याच्या अन्नद्रव्याशिवाय किंवा त्या मूलद्रव्याशिवाय त्यांचा जीवनक्रम पिकांचा जीवनक्रम काय पूर्ण होऊ शकत नाही। ते अन्नद्रव्ये कोणते, ते अन्नद्रव्ये आवश्यक अन्नद्रव्ये किंवा इसेन्शियल एलिमेंट्स। ऑर्नॉन यांच्या मते 16 आवश्यक अन्नद्रव्ये आहेत। जे अन्नद्रव्य वगैरे किंवा मूलद्रव्य वगैरे ते किती, ऑर्नॉन यांच्या मते 16 आहेत। तर काहींच्या मते म्हणजे काही शास्त्रज्ञांच्या मते किती, 17 अन्नद्रव्ये आहेत। जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, वनस्पतींना आवश्यक असणारे किती अन्नद्रव्ये आहेत, तर 17च उत्तर लिहायचं। आणि ऑर्नॉनच्या यांच्या मते जर पिकांच्या वाढीसाठी किंवा जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी आवश्यक अन्नद्रव्ये किती, तेव्हा 16 लिहायचं। प्रश्न कसा विचारला जातं त्याच्यानुसार उत्तर द्यायचे। ते म्हणजे 17 अन्नद्रव्ये कोणकोणते, CHO, NPK, CA, S, Mg, Fe, Su, Ni, Cl, MO, B, Mn आणि Zn। म्हणजे याचा लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला चांगले एक ट्रिक सांगतो। CHO हे काय, हे सर्वांना लक्षातच राहतं। त्याच्यानंतर NPK हे सुद्धा सर्वांना लक्षातच राहतं। त्याच्यानंतर ही एक ट्रिक आहे, कसमग फेकू नको, मोबाईल मन जिंकलं। कसमग फेकू नको, मोबाईल मन जिंकलं। म्हणजे कसाही मोबाईल फेकू नको, मन जिंकेल, अशी त्याची ट्रिक आहे। काय, कसमग फेकू नको, मोबाईल मन जिंकलं, अशी त्याची हे 17 अन्नद्रव्यांची ट्रिक मी बनवलेली आहे। तुम्हाला जशी बनवता आली तशी तुम्ही बनवू शकता। ऑर्नॉन आणि स्टाउट 1939 यांच्या आवश्यक मूलद्रव्यासाठीच्या कसोट्या, त्याने ऑर्नॉन आणि स्टाउटने काय आवश्यक अन्नद्रव्यांचे काय कसोट्या दिल्या आहेत। त्या म्हणजे कोणत्या कसोट्या आहेत त्या बघूया। त्या मूलद्रव्याच्या अनुपस्थित पिकांना त्यांची जीवनचक्र पूर्ण न करता आले पाहिजे। म्हणजे त्या अन्नद्रव्याशिवाय, उदाहरणार्थ काय नत्र राहिलं, उदाहरणार्थ नायट्रोजन राहिलं, ह्या नायट्रोजनशिवाय काही जीवन प्रक्रिया पूर्णच होऊ शकणार नाही। ती ही एक पहिली कसोटी। त्याच्यानंतर दुसरी कसोटी, त्या मूलद्रव्याचे कार्य इतर मूलद्रव्यांकडून पूर्ण होणार नसते। म्हणजे उदाहरणार्थ हे नायट्रोजनचे किंवा नत्रचं जे काम असेल ते दुसरं अन्नद्रव्ये करू शकणारे नसावं। म्हणजे ज्याचं काम आहे त्याचंच ते पूर्ण होणार नसावं। म्हणजे त्या मूलद्रव्याचे कार्य इतर मूलद्रव्याकडून पूर्ण होणारं नसावं। म्हणजे उदाहरणार्थ ह्या नत्राचं काय
पोटॅशियम किंवा फॉस्फरस, पोटॅशियम किंवा फॉस्फरस यांनी काम केलेलं नसावं, ज्याचं त्याचं काम त्याने पूर्ण केलं पाहिजे. म्हणजे त्या मूलद्रव्याचे कार्य इतर मूलद्रव्याकडून पूर्ण होणारे नसावे. त्याच्यानंतर तिसरा कसोटी किंवा क्रायटेरिया, त्या मूलद्रव्याने पिकांच्या शरीरक्रियेत चयापचय प्रत्यक्ष भाग घेतला पाहिजे. म्हणजे शरीरक्रिया वगैरे ज्या होतात, उदाहरणार्थ फोटोसिंथेसिस, त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस झालं, त्याच्यानंतर ट्रान्सपायरेशन झालं, ह्या शरीरक्रिया वनस्पतीमध्ये होत असतात, त्याच्यामध्ये त्या अन्नद्रव्याचा प्रत्यक्ष भाग घेतला पाहिजे. त्याच्यानंतर फायदेशीर अन्नद्रव्ये किंवा मूलद्रव्ये, त्याला इंग्लिशमध्ये बेनिफिशियल न्यूट्रिएंट असं म्हणतात, जी अन्नद्रव्ये अत्यंत कमी प्रमाणात वापरून पिकांना वाढीसाठी उत्तेजित करतात आणि त्यांच्या फायदेशीर परिणाम दिसून येतो किंवा ते फक्त काही पिकांसाठीच उपयुक्त ठरतात किंवा काही विशिष्ट स्थितीत उपयुक्त ठरतात, अशा मूलद्रव्यांना फायदेशीर अन्नद्रव्ये असे म्हणतात. म्हणजे जी अन्नद्रव्ये कमी प्रमाणात वापरून पिकांना वाढीसाठी उत्तेजित करतात, त्यांच्या फायदेशीर परिणाम दिसून येतो किंवा ते फक्त काही पिकांसाठीच महत्त्वाचे आहेत, ते कोणते? ते बेनिफिशियल न्यूट्रिएंट किंवा फायदेशीर अन्नद्रव्ये. याच्यामध्ये एक ट्रिक मी बनवलेली आहे, नको शिवा. म्हणजे नको शिवा ही फायदेशीर अन्नद्रव्याची मी ट्रिक बनवलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया कार्यासाठी किंवा चयापचयासाठी अन्नद्रव्ये, त्याला इंग्लिशमध्ये फंक्शनल किंवा मेटाबॉलिक न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. DJ निकोलन यांनी या अन्नद्रव्यांना फंक्शनल किंवा मेटाबॉलिक न्यूट्रिएंट्स असे नाव दिले आहे. हे फंक्शनल आणि मेटाबॉलिक न्यूट्रिएंट कोणी नाव दिलेले आहे? DJ निकोलन यांनी नाव दिलेले आहे. ज्या अन्नद्रव्याची क्रिया विशिष्ट असते किंवा नसते, परंतु ती अन्नद्रव्ये चयापचयासाठी कार्य करतात, अशा अन्नद्रव्यांना फंक्शनल अन्नद्रव्ये असे म्हणतात. त्याच्यामध्ये कोणकोणते फंक्शनल अन्नद्रव्ये आहेत? नोकोशिवा क्लेअरशे, याचा नोकोशिवा क्लेअरशे असं मी ट्रिक बनवलेले आहे. काय? नोकोशिवा क्लेअरशे. त्याच्यानंतर पिकांच्या गरजेनुसार मुख्यतः 17 पोषक द्रव्ये आवश्यक असतात. ते खालीलप्रमाणे आहेत. पहिले, हवा आणि पाणी यामधून पुरवठा होणारी मुख्य अन्नद्रव्ये. हवेपासून आणि पाण्यापासून वनस्पतींना जे मुख्य अन्नद्रव्ये भेटतात ते कोणकोणते? कार्बन झाला, हायड्रोजन झाला, ऑक्सिजन, CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे 3 अन्नद्रव्ये हवा आणि पाणी यामधून वनस्पतींना पुरवठा करतात. त्याच्यानंतर जमीन आणि खतामधून पुरवठा होणारे अन्नद्रव्ये. आपण ज्या वेळेस जमिनीमधून किंवा ज्यावेळेस आपण खत वगैरे देतो, त्या खतामधून कोणकोणते अन्नद्रव्ये वनस्पतींना भेटतात? त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्ये ते वनस्पतींना लागतातच. ते म्हणजे मुख्य अन्नद्रव्ये, ते म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालास. नत्र, स्फुरद आणि पालास, हे नत्र, स्फुरद आणि पालास, NPK, हे मुख्य अन्नद्रव्ये. त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्ये, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक, त्याला इंग्लिशमध्ये सल्फर म्हटलं जातं. याची मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. कसमग अशी मी ट्रिक सांगितली होती. कॅल्शियम, सल्फर आणि मॅग्नेशियम आणि बाकीचे जे राहिलेले आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे कमी प्रमाणात थोडे लागणारेच, पण कमी प्रमाणात अन्नद्रव्ये वनस्पतींना लागणारे. त्याच्यामध्ये लोह, जस्त, मॅग्नीज, मॉलिब्डेनम, तांबे, निकेल, क्लोरीन, बोरान, हे सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख अन्नद्रव्यांचे कार्य. त्याच्यामध्ये पहिलं
नत्रामुळे वनस्पतीची वाढ जलद व भरपूर होते आणि उत्पादनात वाढ होते. प्रकाश संश्लेषण वाढते व पिकास हिरवा रंग येतो. हे काय, हे त्याचे कार्य आहे. कशाचे? नत्राचे. त्याच्यानंतर स्फुरद, यामुळे प्रामुख्याने मुळांची वाढ जलद व जोमदार होते. पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांच्या निर्मितीस चालना मिळते. यामुळे गळीत धान्यात तेलाचे, तर तृण आणि कडधान्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढते. द्विदल पिकांच्या मुळावरील काही गाठींची निर्मिती व संख्या वाढते. हे कशाचं कार्य पूर्ण आहे? हे स्फुरदाचं कार्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया मुख्य अन्नद्रव्याचं पालास. या अन्नद्रव्यामुळे पिकास कणखरपणा येतो. या अन्नद्रव्यामुळे काय? पिकास कणखरपणा येतो आणि साखरेचं प्रमाण वाढते. फळांना व फुलांना चांगला रंग येतो व आकार येतो. शेतमालाच्या साठवणुकीचा काळ वाढतो. असे हे पालाचं कार्य आहे. त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्ये. त्याच्यामध्ये पहिलं दुय्यम अन्नद्रव्याचं पहिलं आणि जे पूर्ण अन्नद्रव्याचं चौथं कॅल्शियम. मुळांच्या योग्य कार्यासाठी आणि पेशी विभाजनासाठी कॅल्शियमचा काय आवश्यक आहे. कॅल्शियम कशासाठी आवश्यक आहे? मुळांच्या योग्य कार्यासाठी आणि पेशी विभाजनासाठी काय कॅल्शियम आवश्यक आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम. प्रकाश संश्लेषणाच्या कार्यात, कशात? प्रकाश संश्लेषणाच्या कार्यात या अन्नद्रव्याचा सहभाग होतो व तसेच मॅग्नेशियम चारा पिकांसाठी महत्त्वाचे आहे. कोणत्या पिकांसाठी? चारा पिकांसाठी काय महत्त्वाचं आहे? आपलं मॅग्नेशियम महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर गंधक. हे पिकांना प्रथिने व स्निग्ध पदार्थ तसेच हरितद्रव्यांच्या निर्मितीस काय आवश्यक आहे. तेलवर्गीय पिकामध्ये अनुक्रमे प्रथिनांचे आणि तेलांचे प्रमाण वाढवते. त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य बघू. त्याच्यामध्ये लोह. वनस्पतींच्या काय विकारांच्या क्रियेत लोहाचा उत्प्रेरक म्हणून सहभाग होतो. प्रकाश संश्लेषण क्रिया वृद्धिंगत करण्यासाठी काय लोह उपयुक्त ठरते. त्याच्यानंतर मंगल बघू. हे पानातील हरितद्रव्यांचे घटक द्रव्ये आहे. जास्त तापमानापासून पिकांचे काय संरक्षण करण्यासाठी मदत करते. त्याच्यानंतर जस्त. वनस्पती वर्धकांची तसेच संप्रेरकांची निर्मिती आणि प्रथिनेयुक्त पदार्थ निर्माण कार्यामध्ये जस्ताला काय महत्त्व आहे. तसेच फळे आणि फुले धारणा होणे आणि फळ व फूल थांबवण्यासाठी मदत करते. त्याच्यानंतर तांबे. या अन्नद्रव्यामुळे प्रथिनांची तसेच जीवनसत्वाचा निर्मितीत वाढ होते. बीज निर्मितीत आणखी मदत करतं. त्याच्यानंतर बोरान. पिष्टमय पदार्थांची निर्मिती, त्यांचे चयापचय आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याच्या कार्यास बोरान उपयोगी ठरते. परागकण, बी व फळे तयार होण्यास मदत होते. त्याच्यानंतर मॉलिब्डेनम. या अन्नद्रव्यामुळे नायट्रेट, नत्राचे रूपांतर प्रथिनामध्ये होण्यास मदत होते. नत्र स्थिरीकरण तसेच प्रथिनांची निर्मिती वाढवते. हे काय मॉलिब्डेनमचं काम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू. त्याच्यानंतर वनस्पतीच्या प्रमुख अन्नद्रव्यांचे कमतरतेचे लक्षणे.
आपण जे कार्य बघितले, आता आपण लक्षणे बघू. जर त्या अन्नद्रव्यांची कमतरता वनस्पतीमध्ये पडली तर कोणकोणते लक्षणे घडून येतात. जर नत्राची कमतरता वनस्पतीमध्ये पडली तर काय, नत्राच्या अभावी फळे झाडांची वाढ खुंटते, पानांचा रंग पिवळसर किंवा फिकट हिरवा होतो, जुनी पाने अकाली गळून पडतात, फळांची संख्या व आकार कमी होतो. अशा प्रकारे जर नत्राची कमतरता भासली तर अशा प्रकारे लक्षणे दिसून येतात. आणि त्याच्यावर उपाय काय करायला पाहिजे. उपाय 1% युरियाची फवारणी करावी. की युरिया किती घ्यायचा, युरिया 100 ग्रॅम घ्यायचा प्लस 10 लिटर पाणी घ्यायचं आणि युरियाची काय फवारणी करायची. अशा प्रकारे हे नत्रावरती उपाय करायचं. त्याच्यानंतर स्फुरद, मुळांची वाढ खुंटते, पाने कमी लागतात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, फळझाडामध्ये मोहोर कमी येऊन फळे कमी लागतात. त्याच्यावरती उपाय काय करायचा. 1 ते 2% डाय अमोनियम फॉस्फेटची फवारणी करायची. डाय अमोनियम फॉस्फेट किती घ्यायचा, 100 ते 200 ग्रॅम प्लस 10 लिटर पाणी घ्यायचं आणि ते फवारायचं. त्याच्यानंतर पालास, पानाच्या कडा व टोके प्रथम पिवळसर पडून तो भाग करपतो व वाळल्यासारख्या दिसतो, फळांची गुणवत्ता बिघडते, गळतीच्या पिकात तेलाचे प्रमाण सुद्धा कमी होते. तर याच्यावरती उपाय काय, 1% सल्फेट ऑफ पोटॅशियमची फवारणी करावी. किती ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश घ्यायचं, 100 ग्रॅम प्लस 10 लिटर पाण्यामध्ये काय फवारणी करायची. त्याच्यानंतर कॅल्शियम, मुळांची वाढ चांगली होत नाही, कळ्या व फुले गळतात, पीक अवेळी फुलांवर येते. अशा कॅल्शियमचे असे लक्षणे आहेत. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, देठ पानांच्या कडा व शिरामधील भागांचा हिरवा रंग कमी होतो, हरितद्रव्याच्या कमतरता भासते व प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. त्याच्यानंतर 6वं गंधक, मुळांचा आकार बारीक होऊन त्यांची वाढ खुंटते, पानामध्ये नत्र हे अमाइड व नायट्रेट यांच्या रूपात साठतात. त्याच्यानंतर गंधकावर किंवा सल्फरवरती उपाय काय, हेक्टरी 20 ते 40 किलो गंधक शेणखतासोबत काय द्यायचे. त्याच्यानंतर लोह, 7वं लोह, प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन विद्राव्य जैवनत्राचे प्रमाण वाढते, मुळांची लांबी खुंटते, मुळांची जी लांबी वगैरे असते ती खुंटते, मुळांवर लहान लहान तंतुकेस वाढतात. आणि याच्यावरती उपाय काय, 25 किलो फेरस सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत द्यायचे. त्याच्यानंतर जस्त, वनस्पतीचे पाने पिवळे पडून कमजोर होतात, फळांचा आकार बिघडतो व तसेच नवीन पालवीवर पांढरे चट्टे येतात. याच्यावरती उपाय काय, हेक्टरी 10 ते 20 किलो झिंक सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत देणे किंवा 0.2% चिलेटेड झिंक पिकावर फवारणी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया तांबे, कोवळ्या पानांच्या शिरामधील हरितद्रव्ये कमी होते, शेंगा येणाऱ्या वनस्पतींचा शेंडा पांढरा पडतो, मुळांच्या वरील गाठी तयार होण्याच्या प्रक्रिया मंदावते. त्याच्यावरती उपाय काय, मोरचूंद 40 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करायची जर तांब्याची कमतरता वगैरे असली तर. त्याच्यानंतर बोरान, वनस्पतीच्या शेंगाकडील वाढ मंदावते, फळधारणा कमी होऊन फळे कमी लागतात, तसेच परागकणांची निर्मितीसुद्धा कमी होते. याच्यावरती उपाय काय,
50 ग्रॅम बोरिक ॲसिड पावडरची 10 लिटर पाण्यातून फवारणी करायची. त्याच्यानंतर 11वं मंगल, पाण्यामधला क्षीरांचा भाग पिवळा पडतो, पानामध्ये हरितलवके कमी होते. याच्यावरती उपाय काय? हेक्टरी 10 ते 25 किलो मॅग्नीज सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत द्यावे. त्याच्यानंतर 12वं मॉलिब्डेनम, वनस्पतीची वाढ खुंटते, पाने पिवळसर व निस्तेज दिसतात. जवळपास याची लक्षणे ही नत्राच्या कमतरतेसारखीच दिसतात. म्हणजे मॉलिब्डेनमची जे लक्षणे वगैरे असतात ते नत्रासारखीच दिसतात. त्याच्यावरती उपाय काय? हेक्टरी 0.5 किलो सोडियम मॉलिब्डेनमची जमिनीतून काय द्यायचं. त्याच्यानंतर 13वं क्लोरीन, सर्वसाधारणपणे पिकात क्लोरीनची कमतरता आढळून येत नाही, परंतु आढळल्यास वाढ खुंटते व मुळांना काय फुटवे फुटतात. त्याच्यानंतर कोबाल्ट, नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंच्या गाठीमध्ये काय लेग हिमोग्लोबिनची प्रमाण कमी होते, नत्राची स्थिरीकरण कमी होते. कोबाल्टमुळे काय लेग हिमोग्लोबिनच्या प्रमाण काय कमी होतं. त्याच्यानंतर शेवटचं 15वं सोडियम, पाने पिवळी पडतात, पानावर पिवळे करडे चट्टे दिसतात व झाडांची वाढ खुंटते, पानांचा आकार व संख्या कमी होते. त्याच्यानंतर पोषक तत्वाच्या कमतरतेचे चूषक म्हणून वापरली जाणारी वनस्पती, म्हणजे चूषक म्हणून वापरली जाणारी वनस्पती, जर नायट्रोजनची जर कमतरता असेल किंवा आपल्याला चूषक म्हणून वापरायच्या वनस्पती कोणत्या आहेत, त्यामध्ये फुलकोबी किंवा पत्ताकोबी वापरायचा. त्याच्यानंतर फॉस्फरससाठी काय वापरायचं? मोहरी वापरायचं. पोटॅशियमसाठी बटाटा वापरायचा. कॅल्शियमसाठी फुलकोबी किंवा पत्ताकोबी, म्हणजे नायट्रोजन आणि कॅल्शियमसाठी काय फुलकोबी किंवा पत्ताकोबी. त्याच्यानंतर सोडियम शुगर बीट, बोरान सूर्यफूल वापरायचं. फेरससाठी ज्वारी वापरायचं. कॉपरसाठी गहू वापरायचं आणि ह्या झिंकसाठी मका किंवा भात